नमस्कार. आज सचिन दादा जाधव यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या माध्यमातून एससी प्रवर्गातील शेतकऱ्यांना शेतीपूरक साहित्याचे वाटप तिसऱ्यांदा पुन्हा एकदा करीत आहे. आपलं नाव? भागवत अंकु सत्पट. जिल्हा परिषदचे सदस्य सचिन दादा जाधव यांच्या प्रेरणेतून आणि माध्यमातून तुम्हाला शेतीपूरक साहित्याचं वाटप केलेलं आहे. यापूर्वीही आपण त्याचे लाभार्थी झालाय. आपल्याला काय वाटतंय? खूप आनंद होतोय आमच्यासाठी, गरिबासाठी मालक झटतात आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे. याच्या पहिलाही लाभ मिळाला, आताही मिळाला. मनापासून शेतीसाठी आम्हाला उपयुक्त साहित्य मिळालं. भरपूर आनंद होता. आपल्या गावासाठी काय केलंय? गावासाठी मालकांनी काय रस्त्याची कामं लावलीत मार्गी आणि गोरगरिबाला मदत आहे. अशा प्रकारे भरपूर आहे. याच्यापूर्वी कीटकनाशक, तणनाशक आपणास मिळालीत का? हो, मिळालीत मालकाच्या माध्यमातून आपण मिळाले. समाधानी आहात का? हो, हे आहे. जे कार्य चालू आहे हे अखंड चालत राहावं, तुम्हाला काय वाटतं? आम्ही समाधानी आहे. याच्या पुढे मालकांनी एससी प्रवर्गासाठी झटत राहावं एवढीच आमची विनंती आहे. आपलं नाव? धीरज बिराप्पा खरात. ही कशाची रांग आहे इथं? काय काय चालू आहे? ते डाळिंब अनुसंधान आहे ना, सचिन दादा तर्फे झाडं वाटप, परत शेतीचं साहित्य वाटप चालू आहे. याच्या अगोदर तुम्ही लाभार्थी होता का? नाही, याच्या अगोदर नाही, पहिली वेळ. कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी कसलीही मदत आपल्या या भागात केलेली नाही आणि ही दादांची धडपड सतत एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांचं असलेलं काम, याबद्दल तुम्ही काय बोला? सचिन दादाचं काम खूपच चांगलं आहे, कारण त्यांच्यासारखं काम आजपर्यंत कोणी केलंच नाही आपल्या भागात. इथून पुढे पण ते चांगलं काम करतील. शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतील ते चांगल्या पद्धतीने. आता कसं झालंय, मोहोळ तालुक्याचा शेवटचा भाग असल्यामुळे आतापर्यंत त्याच्यावर कोणी का राजकीय नेता असे ना, त्यांनी कधीच लक्ष दिलं नाही. सचिन दादा चांगलं काम करायला पुढेही करत राहतील. दादा नमस्कार. काय नाव तुमचं? कोंडोबा महादेव ढोबळे. आपण लाभार्थी आहे? होय. बर, ही काय कशा करता रांग काय चालू आहे? हे रांग हा. आपल्या कारखान्यामार्फत काहीतरी शेतकऱ्याला वाटप चालू आहे. ताडपत्री, कॅरेट, अमुक तमुक काय काय काही झाडं पण आहेत. हा, झाड आहे ते. कोणती कोणती आहेत? आंबा आहे, आंबा आहे, नारळ आहे, नारळ आहे, लिंबू आहे. चांगल्या व्हरायटी. हा, चांगलं आहे. कोण करायला लागले? काय चालू आहे? सचिन दादा मालक करेल ते. सचिन दादा करायला लागले. तुम्हाला काय वाटतं की याच्या अगोदर सुद्धा 350 लोकांना हा, हे सगळं शेतकरी किट दिले, हा. त्यांच्या कामाबद्दल, सचिन दादांच्या कामाबद्दल तुम्हाला काय वाटतं? अभिमान आहे, चांगला अभिमान आहे. चांगलं केलंय असा अभिमान वाटतंय. ह्याच्या पुढे असंच करत त्यांनी राहावं कुणी, सचिन दादानं. आणि सचिन दादाला सगळ्यांनी सहकार्य करावं. सगळ्यांनी म्हणजे जनतेनं तुमचं नाव त्यांचं नाव काय घ्यायचं गरज पडत नाही. एक आपला माणूस म्हणून ओळख व्हायला लागली. हो, बरोबर आहे. ही अगोदर ही कारखान्याच्या माध्यमातून होतीच. कारखाना आमचा वटवट्याच आहे नाही, कारखानाच वटवटचा आहे. मग कारखान्याचं सहकार्य, वटवट्याचं सहकार्य लाभतंय की कारखान्याला, जनतेचं लाभतंय, सगळ्याचं लाभतंय. धन्यवाद. धन्यवाद. सचिन दादांना आहे ना, हा, हे मागासवर्गीय शेतकऱ्याला हा. हे डाळिंबीच्या ह्याच्या बाबतीमध्ये हे शेतकऱ्याला ताडपत्री, हा, कॅरेट, हा. हे जे काय शासनाच्या वस्तू आहेत ते वाटप करण्यासाठी ही रांग आहे. आमचे धन्यवाद आहे त्यांना. तुम्ही काय म्हणाल? चांगली गोष्ट आहे. सचिन दादा जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून विविध कार्यक्रम साजरे करतात आणि साहित्य वाटप ह्याच्या अगोदर कधीच आम्हाला मिळालं नव्हतं, पण आता सचिन दादाच्या पुढाकाराने आम्हाला साहित्य मिळत आहे. त्यासाठी सचिन दादा धन्यवाद. तुम्हाला काय वाटतंय हे जे शेतीपूरक साहित्य वाटप करतायत सचिन दादा? चांगलं कार्य करतात, हा? चांगलं कार्य तुमचं गाव कुठलं? करतात. मिरी. याच्या अगोदर कोणी नव्हतं केलं असं. हा. सचिन दादाने सुरुवात चांगली केली. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा परिषद सदस्य, भाजपचे जिल्हा परिषद सदस्य सचिन दादा जाधव यांच्या कल्पनेतून राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र याच्यामधून शेतकऱ्यांसाठी जे साहित्य वाटप होत होतं याच्या पहिलं ते आता त्यांनी गट शेतीच्या माध्यमातून, कारण प्रत्येक शेतकरी एकत्रित आणून त्यांना जे एका शेतकऱ्यासाठी जे कागदपत्र गोळा करून द्यायचे होते ते गटाच्या मार्फत गोळा करून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत साहित्य जावं या कल्पनेतून राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने आणि सचिनदादा जाधव यांच्या दोघांच्या विचाराने हे प्रत्येक शेतकऱ्यासाठी हे साहित्य वाटप सुरू आहे. म्हणजे ही क्लिष्ट प्रक्रिया की सामान्य एससी प्रवर्गाचा शेतकरी शासनाच्या त्या योजनेसाठी योजनेपर्यंत पोहोचू शकत नव्हता, तर त्याचं एक माध्यम
म्हणून सचिन दादांनी काम केलं. काम केलेलं आहे. याच्या नंतर सुद्धा शिलाई मशीन ग्रामीण भागातील भागातील महिलांना महिलांना देणार आहेत. देणार आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आणि देऊ शकतील, कारण देणार आहेत ते. देणार आहेत म्हटल्यानंतर देणार त्याने. ग्रामीण भागातील जनमताचा ठसा सचिन दादा उमटवत आहेत का? हो, याच्या पहिले त्यांनी तसं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे ग्रामीण भागातून जनमत त्यांच्यासाठी आहे. जनमत आहे म्हणूनच याच्या पहिलं भाजपचे जे काही पदाधिकारी होते त्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून जिल्हा परिषद सदस्य झालेले आहेत ते. आणि जनमताचा कौल ही त्यांच्या बाजूने होता, कायमच होता आणि राहणार आहे. श्रीमंत देवप्पा कांबळे. तुम्ही लाभार्थी आहे? काय नाव म्हटलं तुमचं? वामन लांबतोरे. लांबतुरे. गाव कोणतं तुमचं? सवाळ. सवळे गावचे. हा. बर. तुम्ही आज या भारतीय कृषी अनुसंधान आणि राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या या साहित्य वाटप कार्यक्रमामध्ये आपण लाभार्थी आहात. हा. हाय. कॅरेट, हं, नारळाचं रोप, आंब्याचं हं, आणि ह्याचं लिंबू हं. आणि ताडपत्र्या दोन. दोन. हं. हा. एवढ्या साहित्याचं वाटप करतात. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? नंदू आठवले. नंदू. आठवले. गाव कोणतं? इसगाव. ही कशाची रांग आहे आणि कशा करता थांबलाय तुम्ही? हे दादांच्याकडून हे आम्हाला दादा सचिन दादा हा. काय केलं त्यांनी? हे आम्हाला 1-2 ताडपत्र्या, 2-3 झाडं, एक नारळाचं, एक लिंबूचं हं, आणि एक आंब्याचं हं. आणि 3 कॅरेट. हा, म्हणजे शेतीला उपयोगी पडतं ते हा, सगळं सगळं तुम्हाला दिलंय. दिले. हा उपक्रम हा. एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून सचिन दादा करतात. हा. तुम्हाला काय वाटतं सचिन दादा बद्दल? चांगलं वाटतंय, आनंद वाटतंय. लोक त्यांच्याकडं जनमत आहे, कौल आहे का? आहे की असे कार्यक्रम पुन्हा व्हावेत असं वाटतं इच्छा. तुम्हाला? हो हो हो. असं गोरगरिबाला मिळावं हीच अपेक्षा आहे. शेतकऱ्यालाही मिळावं, चांगलं बळ मिळावं. बळ मिळावं, बळ मिळावं, ताकद द्यावी. ताकद द्यावी. कृषीतील नदीकाठच्या शेतकऱ्यांचा रखडलेला प्रश्न सचिन दादा मार्गी लावतायत. दवाखान्याचा प्रश्न मार्गी लावतायत. रस्ते, वीज, पाणी, वाहतूक या संदर्भातल्या सर्व समस्या सचिन दादा जाधव यांच्या माध्यमातून सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न होत आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. याच्या पुढेही जाऊन सचिन दादांनी जवळजवळ 80 लाखाचे शेतीपूरक साहित्य एससी प्रवर्गातील शेतकऱ्यांना वाटप केलेले आहे. सर्वांसाठी आणि सगळ्यांसाठी कायम आपला माणूस सचिन दादा जाधव.